आता आपल्याला कट टाकायचे बरोबर. कट टाकताना ही एवढी टीप सरळ पाहिजे आणि इथूनच दोन हे करायचे, फिटिंगची टीप आणि ही टीप ही सरळ याच्यासाठी की इथं आपला त्रिकोण व्यवस्थित यायला हवा म्हणून. मी आता ही टाकून घेतलेली बरोबर. आता नंतरून खालच्या बाजूने चालू करायचं. हा एक फोल्ड करायचा आणि हा 2 1 2 घ्यायचं. इथे टीप लॉक करायची. आता हे हळूहळू असं सेट करत जायचं. ताणायचं वगैरे काहीच नाही, एकदम हलक्या हाताने घ्यायचं. इथं आल्या सुई याच्यातच ठेवायची बरोबर. आता हा जो खालचा भाग आहे हा इकडच्या बाजूला काढून घ्यायचा, असा मोकळा करायचा. याच्या खाली असा घालायचा नाही, असा मोकळा करायचा म्हणजे तिथल्या बाजूला घडी येत नाही, व्यवस्थित त्रिकोण येतो आपला. सुई काढायची नाही बाहेर, सुई यातच ठेवली. हा इथला त्रिकोण इथे टाकून घेतलं. हे बघा असं हा व्यवस्थित मोकळा करून घ्यायचा. इथे असं दिसायला हवं. हा केला. सुई परत यातच ठेवायची, दाबा उचलून घ्यायचा, ड्रेस फिरून घ्यायचा. हे बघा इथे आलं का मोकळं. हे याच्या खाली गेलेलं नाही, हे याच्या खाली गेलं की तुमचा कट चुकतो. हे असं मोकळं पाहिजे. हे मोकळं झालं की हा इकडचा भाग इकडे टाकून घ्यायचा. इथे लॉक करून घ्यायचं. परत सुई इथून याच्यात टाकून घ्यायची, परत फिरून घ्यायचा ड्रेस, दाबा तिथंच ठेवायचं आणि परत हे खालच्या बाजूला कंटिन्यू. हे बघा झाला का आपला कट तयार. दिसतोय का व्यवस्थित चौकोन दिसतोय ना. याच्यावरून टिप नाही मारायची का परत. नाही याच्यावरून साईडला टिप नाही मारायची. ही एकच टिप मारायची आणि हीच पक्की व्यवस्थित टिप मारायची म्हणजे ते फिनिशिंग मध्ये दिसतं. कळलं. आणि तो दुसरा दाबा बरं तो कसा झालेला तो पण सांगतो. काय ड्रेस आता जर समजा मी तेव्हा बोलल्याप्रमाणे जर तुम्ही टक्स टाकला असता तर मग आता हा पाही अशी गिचड दिसतं. ते एका खाली एक गेलं की ते व्यवस्थित दिसत नाही. हे बघा हे चुकलंय ना. तर मग हे काय झालेलं आहे, जेव्हा आपण टक्स टाकताना जे तुम्ही मोकळं नाही केल्यामुळे हा प्रॉब्लेम इथे झालेला आहे. त्या दोन बाजू म्हणजे इथपर्यंत टिप मारत आले ना अर्ध्यापर्यंत की ह्या दोन बाजू एकसारख्या मोकळ्या करून घ्यायच्या म्हणजे हा प्रॉब्लेम होत नाही. आता काय झालंय, तुम्ही टिप मारतानाच हा याच्या खाली दाबल्या गेलेला आहे म्हणून इथे घोळ पडलाय एवढा असा. चल दुसऱ्या बाजूचा टाक.